स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। आजचा 5वा दिवस आहे आणि बदलापूरमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। मात्र याकडे अखेर हे उपोषण कधी थांबणार असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आपण बघतोय की जे काही उपोषण करतायत ना, ते कुठल्याही पक्षाचे लोक नाहीयेत, ते सर्वसामान्य नागरिक आहेत। त्यांची 40 वर्षांपासून त्यांचे जे काही घर आहे, गाडा आहे, दुकान आहेत, तर ते आता कुळगाव बदलापूर नगर परिषदेअंतर्गत स्टे आणण्यात आलाय। अर्ध्यांची तर दुकानं सुद्धा तोडून टाकलेली आहे। काही जणांचं एसआरए अंतर्गत त्यांची कारवाई जी आहे, काम जे आहे, प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि याच दरम्यान आता त्यांनी उपोषण पुकारलंय। मात्र हे उपोषण अखेर किती दिवस चालणार? आपण सध्या बघितलं तर दादांची तब्येत सुद्धा एकदम खराब होत चाललेली आहे। आजचा 5वा दिवस आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासन अखेर यांना न्याय कधी देणार असं त्यांचं मत येत आहे। आपण त्यांच्याशी थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया, त्यांचं काय म्हणणं आहे ते। काय सांगाल, काय माहिती द्याल? आपण 5वा दिवस आहे, आज तुमची तब्येत कशी आहे? आम्ही ते 30-35 वर्षापासून घरं आणि दुकानं आम्ही ते चालू भर पावसामध्ये तोडली गेली, त्या संदर्भात आम्ही ते उपोषणावर बसलो आहे। आजचा 5वा दिवस आहे। माझी तब्येत पूर्ण खालावली आहे। तब्येत एकदम मनस्थितीत नाहीये आणि याच्यावर नगरपालिकेने निर्णय घ्यावा। काही झाला तरी याला जबाबदार नगरपालिका राहील। धन्यवाद। आपण उपोषणकर्ते आपल्या सोबत असणार आहे, त्यांच्याशी संवाद साधूया आपण। मॅडम, काय सांगाल, अखेर किती दिवस हे उपोषण चालणार आहे? आता ह्यांची तर इतकी तब्येत खराब झालेली आहे मॅडम, जर ह्यांच्या जीवाला काय झालं तर ह्याची जिम्मेदार कोण घेणार? आज ह्या माणूस इमानदारीने आपलं दुकान चालवत होता। जास्त मोठी प्रॉपर्टी नव्हती, थोडं छोटस दुकान होतं, एक 10-5 रुपयाचं ते विक्री करत होते। आज ते दुकान पण त्यांनी तोडलं आणि असं नाही की आम्ही आता बांधलेलं आहे, आज 30-35 वर्ष झाले तेव्हापासून आहे हे दुकानं आणि घरं, पण तरी ह्या लोकांनी असं का केलं माहित नाही। आता तुम्ही 2011चा GR बोलताय, त्याच्या अगोदरची घरं आणि दुकानं तुम्ही कंपल्सरी करताय, मग हे असं असून सुद्धा ह्या लोकांनी असं का तोडलं? आम्हाला न्याय का नाही देते? आज ह्या माणसाला जर काय झालं तर ह्याचा जिम्मेदार कोण घेणार? आताच त्यांची एवढीच तब्येत खालावली आहे की त्यांच्याकडे आता बघवत पण नाही, इतका त्यांना त्रास होतोय आणि तरी ते बोलतात मी उपोषण सोडणार नाही जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत। मग ह्यांच्या जीवाला काय झालं तर त्याची जिम्मेदार कोण घेणार? त्याची जिम्मेदार सर्वस्व नगरपालिकाच असणार। आता 5वा दिवस आहे, या दरम्यान तुम्हाला कोणी कोणी भेट दिली आणि काही आश्वासन दिली आहेत का? त्याची पूर्तता झाली आहे का? हो, नगराध्यक्ष मॅडम आल्या होत्या, त्या बोलल्या की तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला बोलते पण ते लिहून द्यायला तयार नव्हत्या। म्हणून आमची लोक काही आता गेलेली आहेत त्यांच्याकडे, माहित नाही त्याच्यानंतर काय होते ते कल्पना नाहीये। काय वाटतं, गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही इथे राहतायत, मग हा स्टे आताच का आणले गेला? मग एवढ्या वर्ष तुम्ही अनधिकृत राहत होतात की अनधिकृत नसूनही तुमच्यावर कारवाई होती? आता ते समजत नाही आम्ही अनधिकृत आहोत का अधिकृत, कारण अधिकृतच्या टॅक्स पावत्या आता पण आमच्याकडे आहेत आणि आतापर्यंत एवढ्या टॅक्स भरलेत, मग त्या टायमाला नगरपालिका का नाही बोलली बाबा तुम्ही अनधिकृत आहे, तुम्ही इथून उठून जा? टॅक्स का घेत राहिले आमच्याकडून? तुम्हाला काय संशय आहे मग? तुम्हालाच का इथे कारवाई केली? कोणीतरी वरद हस्त असणार ना त्याच्यावर, आणि एवढे वर्ष काही नाही झालं ना, आताच कसं होतंय? कोणतरी वरद हस्त असेल ना, किंवा एखाद्या बिल्डरला पाहिजे असेल ही जागा, त्याच्यामुळे घेत असेल। त्यांची टॉवर होत नसेल, कारण टॉवर बनवायला मोठा रस्ता पाहिजे आणि तो रस्ता त्यांच्याकडे नाही, म्हणून तो आम्हाला उठवतोय। आता हा जो परिसर आहे आपला, तर इथून तिथपर्यंत DJ1 पासून ते पूर्ण इथपर्यंत कारवाई होते का तिथून पुढे पण कारवाई होते? नाही, फक्त आमच्या भागातच कारवाई झालेली आहे। पहिलं DJ1च्या इथे तिकडे आले होते, चक्कीच्या इथे लोक तोडायला, त्या टायमाला आम्ही तिथे गेलो, विचारलं तर ते बाजू तसाच ठेवला आणि अचानक आमच्या इथे घाला घातला। आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती आमच्या इथे तोडतील म्हणून। आणि भर पावसात परत आपल्याला सगळ्यात अलर्ट होता सावधानीचा, ती बेल पण वाजत होती आणि त्या बेल वाजताना तोडण्यात आलं। एवढ्या याच्यामध्ये कारवाई जी आहे ती गेलेली आहे, तेवढ्या ह्याच्यात कारवाई केली, फक्त घर वाचले आणि दुकानं गाले तोडलेले आहेत। काय वाटतं आता काय मागणी करताय प्रशासनाला? आम्हाला ते समजतं, ज्या दुकानावर आम्ही आमचं पोट भरत होतो, आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालला होता, ते बोलतात ते पण तुम्हाला घ्यावा लागेल,
तुम्ही ते बीयूसी मध्ये घ्या, ठीक आहे तुम्ही देताय ना कुठे, पण आमचा व्यवसाय होईल असं द्या ना आम्हाला, घर आणि दुकान असं दोन्ही द्या आम्हाला. त्याच्यावर या ठिकाणी काय होणार आहे, का घरं तोडली जातात? काही कल्पना नाही आम्हाला, तुम्ही का तोडलं हे, कशासाठी, तुम्हाला काय बनवायचं ह्याच्यावर. आता 100 फुटी रस्ता पाहिजे होता, त्या टायमाला आम्ही स्वतः आमची घरं तोडून त्यांना 100 फुटी रोड करून दिला. त्याच्यानंतर गटर लाईन झाली, आम्ही आमच्या हाताने खर्च केला सगळा, आणि तरी तुम्ही अजून रोड किती मोठा करताय. काय इथे विमानं चालणार आहेत का? आणि कशासाठी एवढा मोठा रोड पाहिजे? रोड बनवून काय करणार आहे? जर गरीब जनतेला तुम्ही खायला देत नाही तर रोड बनवून काय करणार आहे तुम्ही? निवडणुकीमध्ये अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधी इथे मतदान मागण्यासाठी आले असतील, आज ते तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत का? नाही, मी तर सांगेल नाही म्हणून. अजिबात आमच्याकडे ते ह्या एरियाच्या ज्या ज्योती दारवीन आहेत त्या तर दुंकून सुद्धा बघितलेलं नाहीये. पहिल्या टायमाला जवळजवळ 1-2 महिन्यापूर्वी माझ्या नळाचं पाणी कनेक्शन कट केलं होतं. एवढे मी सगळं बिल क्लिअर करत होती, पूर्ण म्हणजे महिन्याच्या महिन्याला मी पाणी बिल भरत होते, तरी माझ्या इथे कट केलं नळ. मी त्याच्यावर जाऊन त्यांना भेटली तर म्हणे तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही तिथे हे काढलं, पण तुमचं इथे काहीच प्रश्न नाही. आणि नंतर जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या इथेच त्यांनी बूथ लावला होता, पाणी कट केलं होतं. हे 1 महिना मी धावत होती. मी पवार सौजन्याचे जे पत्रकार आहेत त्यांना पण मी तिथे ऑफिसमध्ये घेऊन गेलेली, आणि ते पण आले होते. दारवीन जे स्वामी ते पण तिथे आले होते माझ्यासोबत, की बाबा ह्यांचं काय प्रॉब्लेम आहे म्हणून बघायला. मग नक्की हे लोक कसे पॉलिटिक्स खेळतात मला माहित नाही. आता आलेत का, भेट द्यायला आलेत का? अजिबात नाही, एकदा सुद्धा येऊन फिरकले नाही. काय वाटतं, का आलेले नाहीये? काय माहित, त्यांच्या मनात चोरी असेल, त्यांनाच पाहिजे असेल ही जागा म्हणून आले नसतील. असं का वाटतंय की त्यांना पाहिजे असावी जागा? कारण पाठीमागे त्यांचा बंगला आहे, त्यांच्या बिल्डिंगी आहेत, त्यांची टावर बनवायची असेल, आम्ही त्यांना आडवा येत असेल म्हणून असेल. लगेच याच्या मागेच डायरेक्ट त्यांचा बंगलो आहे का? हो, ह्याच्या मागेच त्यांचा बंगला आहे. तर आपण सध्या बघतोय की बदलापूर शहरामध्ये काय परिस्थिती सुरू आहे. तुम्ही लोक कुठल्या पक्षाचे वगैरे आहात का? नाही, आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही, आणि आता आम्ही सगळ्या पक्षाकडे जाऊन भीक मागितली अक्षरशः की आम्हाला मदत करा, तर कोणताही पक्ष पुढे येत नाहीये. 5 दिवस झाले कोणी आलं नाही. कोण नाही, येऊन भेट देतात, सात्वन करतात आणि जातात, पण ह्याच्यावर निर्णय कोणी घेत नाहीये. ह्याच्या पुढे आम्ही काय करायचं? नाही तर सरकारने असं करायचं, प्रत्येकाला एक विषाची बाटली द्यायची, पाजून टाकायचं, मारून टाकायचं. आमचा हा शेवटचा प्रयत्न. मग म्हणजे ते लोक पण सुटतील आणि आम्ही पण सुटू. काय वाटतं, काय मागणी करत आहात? मॅडमने आमच्या हे उपोषणकर्त्यांनी जी हे व्यथा सांगितली आहे ती खरोखरच अत्यंत दुर्दैवी आहे, आणि आमच्याकडे सर्व कागदपत्र पुराव्यानिशी म्हणजे नगर परिषदेकडून पात्र रहिवासी 1989 पासून ज्या आहेत ते कागदपत्र आणि अधिकृत टॅक्स पावत्या सर्व आहेत, तरी पण ही कारवाई करण्यात आली. त्याच्या मागं हे नगरसेवक बिल्डर लॉबी जी बोलतात ते बदलापूरमध्ये दिसण्यात येते. त्यामुळे पार्टनरशिप हे ते, त्यामुळे आपल्या गरीब जनतेला कसं आपल्या हे ऑर्डर कुठली आहे, ज्या तोडक कारवाई झाली, फक्त कोर्टाची ऑर्डर, पण ती ऑर्डर कशी आहे ते आम्हाला त्याच्याबरोबर देण्यात पण नाही आली आणि काहीच नाही. फक्त त्यांची शेटर बघून आमची घरच होती, हे रोड वाइंडिंग मध्ये जागा गेली, आणि त्या कोविड नंतर जे आमची अवस्था झाली इथे त्याचा उपाययोजना म्हणून लोकांनी आपले दुकान व्यवसाय छोटे मोठे, एकीकडे सरकार बोलते की व्यवसायांना आणि उद्योगधंद्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, ते काही दिसत नाहीये इथे, आणि लोकांचे एवढे हाल होत आहेत ते कोणाकडे सांगणार. प्रत्येक जण आपला आपला हे करत आहे, त्यामुळे कुठं व्यथा मांडणार. तर आम्ही आता हे उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे, त्यात पण काय यश म्हणजे आम्हाला जसे हे पाहिजे इथून नगर परिषदेकडून आमची दखल घेतली पाहिजे ती पण घेतली जात नाही. त्याच्यावर काय करायचं ते आम्हाला समजत नाही. आणि आमचं कसं झालंय आता यांची तब्येत भरपूर खालावत चालली, त्यामुळे द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे. तरी मी प्रशासन नगर परिषदेला विनंती करेल की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, आणि आमचे जे काय असेल हे आमच्या इथे काय प्रोजेक्ट होत नसेल तर आमचं आम्हाला इथेच राहू द्या. आम्ही का तुमच्या विकासाच्या कामात कधी आडवा आलेलो नाही. जेव्हा रोड मोठा झाला तेव्हा आम्ही आमची अर्धी जागा
तिथं कमी जागा स्वतःहून आम्ही तोडून जागा दिलेली आहे रोडसाठी. बस एवढंच बोलू. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. आज ही वेळ यांच्यावर आलेली आहे, होऊ शकतं उद्या ही वेळ तुमच्यावर सुद्धा येईल, आपल्या सर्वांवरती येईल. त्यामुळे खरोखर या सामान्य जनतेला पाठिंबा हा दिला पाहिजे की नाही, तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.